रेट कमी, क्वालिटी चांगली, प्रत्येक सणाला ऑफर, त्यामुळे खरेदी आपली रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन, आजरा रोड, आपला बाजार शेजारी, गड इंग्लज। आज प्रांत साहेबांना शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन गाळीच्या मार्गाचे जे रस्त्याचा मेन रस्त्याचं तिथं मोठा प्रॉब्लेम झाल्यामुळे आज शेतकऱ्यांचे काही संकट येऊ नये म्हणून आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिले। गड इंग्लज या मुख्य रस्त्याचे काम चालू असून या रस्त्यावरती असणारा महागावचा गाडीचा रस्ता म्हणून जो आहे तो महागावचा जीवनवाहिनी आहे म्हणून समजली जाते। कारण याच रस्त्यावरून शेतकऱ्यांच्या म्हणजे एक 70,000 टन ऊस हा या रस्त्यावरून येतोय आणि त्या रस्त्याची उंची आणि मेन रस्त्यांची उंची यात कमालीची तफावत आहे। आणि इथून जाताना आता शेतकऱ्यांचा एक 20 टनाचा ट्रॅक्टर जर भरून जायचं झालं तर तो मुख्य रस्त्यावर जाऊ शकत नाही। यासाठी तिथे त्या रस्त्याला स्लोपिंग करून रस्त्या पूर्णतः म्हणजे वाहतुकीसाठी 20 टनाचा लोड जाईल या पद्धतीने त्याचा स्लोपिंग करून द्यावा, यासाठी आज माननीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि या कामासाठी जर चालढकल झाली तर पुढील काळात या रस्त्याच्या कामासाठी आंदोलन उभारलं जाईल। कारण हा रस्ता एकमेव मार्ग हा महागावच्या शेतकऱ्यांसाठी आहे, कारण पर्यायी रस्ता दुसरा कुठलाही नाही आहे। त्यामुळे मुख्य रस्ता म्हणून हा महागावला ओळखला जातो आणि बायपास रस्ता म्हणून सुद्धा या महागावला 75% गावासाठी या रस्त्याचा उपयोग होतो। आणि या रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेती मालाची ने-आण करण्यासाठी, त्याच पद्धतीने शेतीच्या कामाची मशागत करण्यासाठी वगैरे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला हा रस्ता उपयोगाचा आहे। आणि याच रस्त्यावरची मूळ अडचण होऊन बसलेली आहे, कारण आता सहजासहजी वाहन या रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती जर जायचं झालं तर येऊ शकत नाही। याच्यासाठी या रस्त्याचं जे काम चाललेलं आहे त्यातून या रस्त्याच्या कामापासून म्हणजे मुख्य रस्त्यापासून या रस्त्याला जो जोडणारा गाडी रस्ता आहे त्या रस्त्याला स्लोपिंग करून एक 20 टनाचा लोड सर्वसाधारण म्हणजे चांगल्या पद्धतीने रस्त्यावर वाहन भरून येईल अशासाठी हा करून मिळावा, यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि या संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष घालून शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लावावा। आणि या रस्त्यावरती सर्वसाधारण 2 किलोमीटर हा रस्ता आहे, याच्यावरती या रस्त्यावरती पूर्णतः अतिक्रमण काढून सुद्धा परत अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण सुद्धा काढून मिळावं यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि आमची मागणी हीच आहे की या रस्त्याचं अतिक्रमण काढून हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांना मुक्त करावा, एवढीच या निमित्तानं मी विनंती करतोय। प्रांत साहेबांना दिलेल्या प्रतिमध्ये जो गाडीचा मार्गाविषयी आता पेडेकर साहेब बोललेच, त्यानंतर जो दुसरा मार्ग आहे जो आमच्या महागावच्या एंट्रीचा, जो सोनाई कंपनीला सुद्धा आम्ही बोललेलो आहे, जी महागावची एंट्री जी आतमध्ये होणार आहे ती आम्हाला एंट्री आतमध्ये आता 7 मीटर होती ती 10 मीटर करून द्यावी। आणि ती 10 मीटरपासून 70 मीटरपर्यंत म्हणजे गावाच्या एंट्रीपर्यंत 70 मीटरपर्यंत। आणि जी ISA कंपनीला एक मी जनगणना लाईव्हच्या माध्यमातून मी विनंती करतो, जो गावामध्ये येणारा जो 9 मीटरचा रस्ता आहे तो 9 मीटरचाच रस्ता व्हावा, अन्यथा आम्ही सर्व नागरिक यासाठी रस्त्यावर उतरणार आहे। कारण महागावचा जर रस्ता मोठा झाला तरच गावचा विकास होणार आहे। जर गावचा विकास कुठंतरी ह्या कुणाच्या तर सांगण्यावरून थांबत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि काम पुढे चालू देणार नाही। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयेश सय्यद सह लता पालकर, गड इंग्लज।